प्रमाणामध्ये वाळूची तस्करी होत आहे, पण ना कोणावरती कारवाई होत, ना कोण त्याची दखल घेत। आणि याचा परिणाम गोदावरी पात्राच्या लगतच्या आणि काही अंतरावरच्या गावांना भविष्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा मोठा तुटवडा भासू शकतो। शेती जी आज हिरवीगार दिसत आहे, ती सगळी शेती शेतकऱ्यांची राख झालेली आपल्याला पाहायला मिळेल। आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता गोदावरीचं हे जे वस्त्रहरण हे सगळे कौरव करायला लागलेले आहेत, यांच्या विरोधामध्ये सुजाण नागरिकांनी, शेतकऱ्यांनी, युवकांनी, सुज्ञ नागरिकांनी उठाव करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं। हा प्रश्न विधानसभेमध्ये तर विधान परिषदेमध्ये तर नक्की उठवू आम्ही, पण गोदावरी वाचवण्यासाठी या परिसराच्या युवकांना घेऊन लवकरच गोदावरीच्या काठानं एक आत्मक्लेश यात्रा मी काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण तिचं वस्त्रहरण होत आहे, अशा काळामध्ये सर्व लोकप्रतिनिधी मान खाली घालून बसलेले आहेत आणि म्हणून निश्चितपणानं गोदावरी माईचं वस्त्रहरण होता कामा नये। आणि या भागातला सुजलम सुफलम भाग बनण्याचं जे काही स्वप्न शेताभातात राबणाऱ्या शेतकरी शेतमजुरांना बघितलेलं होतं, ते स्वप्न धुळीला मिळता कामा नये। आणि म्हणून आम्ही एक आत्मक्लेश यात्रा रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून काढणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।